गणपती बाप्पा रक्तदान श्रेष्ठदान रक्तदान श्रेष्ठदान। नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण पुणे शहरातील येरवडा भागातील जनतानगर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी जनतानगर मित्रमंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रमातून या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यात आलेला आहे। आपल्याबरोबर मंडळाचे सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच आज गणेश उत्सवानिमित्त आज 4था दिवस आज रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाचं आयोजन कशा पद्धतीने केलं आहे या आपल्याबरोबर जनतानगर मित्रमंडळाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार आपल्याला सांगतील। या ठिकाणी जनतानगर मित्रमंडळाचे अध्यक्ष हरिश्चंद्र जयराम पवार, आजचा आमचा 5वा कार्यक्रम आहे। रक्तदान शिबिराचा कार्यक्रम दरवर्षी आम्ही या ठिकाणी आयोजित करतो गणेश माध्यमातून। गणेश माध्यमाचा कार्यक्रमचा आयोजितचा नियम असा आहे की आम्ही रक्तदान शिबिर या 7 वेळा घेतलेल्या जेवढे जनतानगरचे नवयुग सगळे यंग सर्कल थोर ज्येष्ठ कार्यकर्ते सहभाग होतात। हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रमचा विषय असा आहे की आपल्या घरामध्ये जर गरजू लोकांना रक्ताची गरज पडली तर आम्ही जे दिलेले सर्टिफिकेट आहे आणि या सर्टिफिकेटावरती मंडळाचं प्रमाणपत्र आणि लेटर पॅड असं देऊन त्या ब्लड ग्रुपवरती आम्ही जाऊन त्यांना त्वरित रक्त द्यायचं फ्री ऑफ चार्जमध्ये आम्ही करतो। आज गणेशोत्सव निमित्त विविध कार्यक्रम मंडळाच्या वतीने राबवत असतात, पण प्रत्येक मंडळाने असे सामाजिक उपक्रम राबवून सहकार्य करणे गरजेचे आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सर्वांनी हा कार्यक्रम राबवावा की पुणे शहरामध्ये, पुणे शहर नाही मला महाराष्ट्रामध्ये जो रक्ताचा तुतडा पडतो, जर अचानक जर रक्त घ्यायला गेलं तर बाबा आज ए पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह हे रक्त नसतं। त्यामुळे आपण काय करूया, हर एक गणपती माध्यमातून माझी एक नियमावली आहे की सर्वांनी भलं तिथं 2 जण बी का नाही रक्त द्यायला आले तरी तुम्ही रक्तदानचा कार्यक्रम घ्या। कसं असं लोकांना असं वाटतं की रक्त दिलं की मला माझं रक्त परत शरीरामध्ये येते का नाही, पण तसं कसं रक्त दिलं 10 मिनिटात 15 मिनिटात आहे तसंच त्या जागेवरती रक्त येतं। म्हणून हर एक मंडळांनी गणपतीच्या बाप्पांनी सर्वांना गणेश माध्यमातून इतर बी कुठला कार्यक्रम असेल, तुमची शिवजयंती असेल, आंबेडकर जयंती असेल तर तुम्ही रक्तदान शिबिर घ्या ही अशी मंडळाच्या वतीने कळकळी विनंती आहे। जनतानगर मित्रमंडळाची ही अशी विनंती आहे। आजच्या युवा पिढीने जाती धर्माच्या पलीकडे जाऊन रक्तदान करणं गरजेचं आहे, कारण रक्तदान करणं हे कोणाचा तरी जीव वाचू शकतो। म्हणून रक्तदान ही आपली सगळ्यांची जबाबदारी। त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? रक्तदान हे करणं गरजेचं आहे। जातभेद हे काय मान्य नाही ठेवतो, माणसाचं प्राण मान्य ठेवतं। शेवटी रक्तदान करायला पाहिजे। जनतानगर मित्रमंडळाच्या वतीने हेल्थ क्लब चालू केलेला आहे। त्या हेल्थ क्लबचे कोचर विशालभाऊ साळुंके आपल्यासोबत आहेत। भाऊ, आज युवा पिढीला आज रक्तदानासाठी काय आपण आवाहन करू इच्छिता? आपण जनतानगर मित्रमंडळ आमचं वर्ष 49वे यावर्षी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आज आमचा 4था कार्यक्रम आहे, 5वा कार्यक्रम आहे हो। आम्ही दरवर्षी असेच कार्यक्रम राबवत राहतो, जे नाही का सामाजिक असेल त्याच्यासाठी राबवतो, जेणेकरून लोकांना मदत होईल नाही का। कुणाला रक्त लागलं ॲक्सिडेंटमध्ये म्हणा या अगर कोणत्या गोष्टीने मंडळामार्फत आम्ही सर्टिफिकेट दिलेले आहे, ते आम्ही घेऊन आमचं ऑफिस आहे मंडळाचं, तिथं येऊन कुणाला गरज पडली की आम्ही त्यांना तातडीने रक्त उपलब्ध करून देऊ शकतो संस्थेकडून। किंवा आमचा या माध्यमातून नाही का असं आम्ही उपक्रम राबवत आहे। आणि तसंच आमच्या इथं आंबेडकर जयंती, शिवजयंती असे सर्व सार्वजनिक सण होतात। आणि तसेच इथं ना आम्ही मंडळामार्फत हॉल बी देतो विनामूल्य नाही का, असा जेणेकरून लोकांना मदत होईल नाही का जास्तीत जास्त। आणि आमचं जिम बी मंडळाचं, तिथं बी भागातल्या पोरांनी जास्तीत जास्त यावे आणि आपल्या शरीराची काळजी घ्यावी, तंदुरुस्त राहावे नाही का, त्यासाठी आम्ही हे सर्व कार्यक्रम राबवत आहे। आणि ह्याच्यापुढे मंडळ असंच चांगल्या गोष्टी करत राहते आमचे। सर, आज आपण बघतो लोकांना रक्तदान करणं म्हणजे काही लोकांना भीती वाटत असते की रक्त गेल्याच्या नंतर आपल्या शरीरामध्ये काय नुकसान होते का? रक्तदानाचे फायदे काय आणि त्याच्यापासून काय लोकांना हे होऊ शकतो, उपयोग होऊ शकतो? रक्तदान केल्याने काही तोटा होत नाही। रक्तदान केल्याने उलटं जे आजकाल जे कॉमन आजार आहेत, जे हार्ट अटॅक आहेत किंवा विकनेस आहे काय आहे, ते अटॅक चान्सेस कमी होतात। आणि ब्लड जे आहे आपण जे म्हणतो ब्लड जे जात नाही, ब्लड रिटर्न येत नाही, ते फ्यू डेजमध्ये ते वापस येतं आणि आपल्या बॉडीमध्ये नवीन फ्रेश ब्लड सेल्स तयार होतात की आपल्या अँटीबॉडीज असतात ते। आता एक एक्झाम्पल, आता समज आपल्याला मलेरिया झाला हे झाला तर त्यांचे अँटीबॉडी आपल्या शरीराला त्या सेलला आपण मारून टाकतात त्या आजाराला। आणि ब्लड सेल हे ब्लड डोनेट केल्यानं खूप काही फायदे आहेत अजून। गणेशोत्सवानिमित्त मंडळाचा कार्यक्रम घेत असतात, पण प्रत्येक मंडळानं असं आता तुमच्या मंडळाच्या माध्यमातून तुम्ही 7 दिवस 8 दिवस वेगवेगळे कार्यक्रम राबवता, त्याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि त्याचं कसं नियोजन तुम्ही करत असता? सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून
फक्त गणेशोत्सव साजरा न करता नागरिकांना, प्रभागातील वसाहतीतील नागरिकांना कसा फायदा मिळावा यासाठी आमचं मंडळ सदैव प्रयत्न करत असतं. मंडळाच्या सहभागाने किंवा प्रयत्नाने नागरिकांना खूप फायदा होतो. वेगवेगळे आरोग्य शिबिर आम्ही भरवतो. प्रत्येकात स्लम एरियामध्ये असल्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या भरपूर समस्या आहे. त्याचं निवारण करण्यासाठी आमचं मंडळ झटत असतं आणि सदैव झटत राहील. आणि याच्यामध्ये आम्ही कुठलाही स्वार्थ नाही ठेवत आहे. लोकांना जास्तीत जास्त फायदा व्हावा. विनामूल्य लोकांकडं आज स्लम एरियामध्ये पुरेसं पैसे नाही आहेत. त्यांना विनामूल्य काय आम्हाला सुविधा देता येईल यासाठी आम्ही निस्वार्थ प्रयत्न करतो. धन्यवाद. आज जनतानगर मित्रमंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध उपक्रमातून गणेशोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. अशा जनतानगर मित्रमंडळास आणि गणेशोत्सवानिमित्त त्यांना बरेच बक्षिसंसुद्धा मिळालेले आहेत. अशा जनतानगर मित्रमंडळास पुणेकर माझाच्या वतीने त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. कॅमेरामॅन सिद्धांत मी संतोष शिंदे, पुणेकर माझा. गणपती बाप्पा, रक्तदान श्रेष्ठदान, रक्तदान श्रेष्ठदान.